तर काय मायक्रोमीटर स्क्रूगेज नाव आहे त्याचं. तर तुम्हाला ऑलरेडी मॅन्युअल जे आहे ते तुम्ही मॅन्युअल लिहून काढलेलं आहे. तर त्याच्यामध्ये बघा आता म्हणजे प्रॅक्टिकल कसं करायचं हा पार्ट फक्त महत्वाचा आहे आता आपल्याला. तुम्ही मॅन्युअल जे आहे प्रोसिजर वगैरे ते सर्व पार्ट त्याचा लिहून काढलेला आहे. बरोबर आहे ना? सर्वांनी लिहिले का प्रोसिजर ते? येस सर. यस सर. सर्व एक्सपेरिमेंट लिहून काढलेत का मॅन्युअल मध्ये? यस सर लिहिलेत. ओके. हॅलो सर. हा बोला. सर तिथं लिस्ट ऑफ स्टुडंट तिथं 5 स्टुडंटची नाव असते तिथं काय लिहायचं नाही ना? फक्त तुमचं नाव लिहायचं स्वतःच. ओके सर. तर बघा काय ऑब्जेक्टिव्ह दिलेला आहे. तर कशासाठी मायक्रोमीटर जो आहे तो मायक्रोमीटरचा काय यूज आहे बघ. टू मेजर द डायमीटर ऑफ द गिव्हन लीड शॉट. म्हणजे जो काय तुमचं लीड आहे त्याचा डायमीटर कॅल्क्युलेट साठी काय केलं जातं वायर तर तुमचा आवाज ब्रेक होतोय. टू मेजर द थिकनेस ऑफ द गिव्हन ग्लास प्लेट अँड आवाज ब्रेक होत होता सर. का मायक्रोमीटर जो आहे तो मायक्रोमीटर कशासाठी यूज केला जातो सांगणे थोडक्यात ऑब्जेक्टिव्ह. टू मेजर द व्हॉल्यूम ऑफ इरेग्युलर लॅमिना. म्हणजे एखादा जर इरेग्युलर ऑब्जेक्ट असेल तर त्याचं सुद्धा आपण व्हॉल्यूम मायक्रोमीटरच्या साह्यानं कॅल्क्युलेट करू शकतो. ते जे ऑब्जेक्ट आहे तर त्या ऑब्जेक्टचं मायक्रोमीटरच्या साह्यानं आपण काय करू शकतोय तर त्याचं म्हणजे व्हॉल्यूम सुद्धा कॅल्क्युलेट करू शकतोय. आवाज येतोय का सर्वांना? येस यस सर येतोय. हा. त्याच्यामध्ये इथे तुम्हाला दिलेले आहेत त्यामध्ये कोणकोणते पार्ट असतात. तर त्यामध्ये स्टड आहे, स्क्रू आहे, स्पीच स्केल, थिम्बल, सर्क्युलर स्केल, रॅचेट आणि फ्रेम. तर त्याच्यामध्ये सुरुवातीला आपल्याला काय करावं लागतं. हा जो मायक्रोमीटर स्क्रूगेज दिलेला आहे तर ह्या मायक्रोमीटर स्क्रूगेजचं काय करायचं आहे. हा जो मायक्रोमीटर स्क्रूगेज दिलेला आहे तर त्या मायक्रोमीटर स्क्रूगेजच्या साह्याने त्याचं काय करायचं असतं. त्यामध्ये कोणकोणते पार्ट आहेत ते महत्वाचे आपल्याला. द स्क्रूगेज इज अन इन्स्ट्रुमेंट युज्ड फॉर मेजरिंग accurately the diameter of the thin wire of the thickness of sheet of metal. It consists of U-shaped frame fitted with a screw spindle which is attached to the thimble. म्हणजे हे जे काय आहे तर U-shaped frame हे आहे. U-shaped फ्रेम जे आहे तर ती U-shaped फ्रेम काय केली जाते त्या ठिकाणी फिटेड केली जाते. कशाला? स्क्रूला आणि स्पिंडलला. म्हणजे स्क्रूला जो स्पिंडल असतो म्हणजे हा जो स्पिंडल आहे तर या स्पिंडलला काय केले जाते आणि थिम्बलला हा थिम्बल आहे तर त्याला काय केले जाते फिट केले जाते. म्हणजे मायक्रोमीटरचं जे काही जनरल फंक्शन आहे तर ते जनरल फंक्शन कशासारखं असतंय जे काय जसं आपलं नट बोल्ट असतोय त्या पद्धतीचं जे काय मेन प्रिन्सिपल आहे तर ते मेन प्रिन्सिपल कोणाचं असतंय मायक्रोमीटर स्क्रू गेज. पॅरलल टू द ऍक्सिस ऑफ द थिम्बल द स्केल ग्रॅज्युएटेड इन MM. म्हणजे ह्याच्यामध्ये काय पॅरलल हे जे स्केल दिसते तुम्हाला तर ते कशामध्ये मेजरमेंट केलं जातं MM मध्ये म्हटलं जातं. दिस इज कॉल्ड अ स्पीच स्केल. म्हणजे ते जे स्केल असते तर त्याच स्केलला काय म्हटलं जातं स्पीच स्केल असं म्हटलं जातं. ओके. स्लीव इज अटॅच्ड टू द हेड ऑफ द स्क्रू. म्हणजे स्क्रूच्या जो काही हेडला आहे तर त्याला काय म्हटलं जातं स्लीव म्हटलं जातं. तर हेड ऑफ द स्क्रू हॅज अ रॅचेट विच अवॉइड द टाइटिंग ऑफ द स्क्रू. म्हणजे हा जो रॅचेट आहे तर ह्याच्याने काय केलं जातं हा जो मायक्रोमीटर आहे तो टाईट केला जातो आणि टाईट केल्यानंतर त्या ठिकाणी टिक टिक असा आवाज येतो. ऑन द थिम्बल देर इज अ सर्क्युलर स्केल नोन ॲज अ हेड स्केल विच इज डिवायडेड इंटू. म्हणजे ह्यामध्ये जो काय थिम्बल आहे तर त्याच्यावरती सर्क्युलर स्केल असते. हा जो थिम्बल आहे त्या थिम्बलवरती काय असते सर्क्युलर स्केल दिलेला जातो. आणि हेड विच स्केल इज डिवायडेड इंटू 50 ऑर 100 इक्वल पार्ट्स. म्हणजे त्याचे जे काही पार्ट असतात तर ते पार्ट किती असतात 50 किंवा 100 असे इक्वल
इक्वल पार्ट म्हणजे आता 50 किंवा 100 का म्हटलेलं आहे, तर काही मायक्रोमीटर वरती काय असतात 50 पार्ट असतात, काही मायक्रोमीटर वरती 100 पार्ट असतात. म्हणजे डिपेंड्स ऑन द रिझॉल्युशन ऑफ द मायक्रोमीटर स्क्रू गेज. म्हणजे त्याचं रिझॉल्युशन काय आहे, म्हणजे 50 लाईन्स आहेत का 100 लाईन्स आहेत, डिपेंड्स ऑन द मायक्रोमीटर स्क्रू गेज. When the screw is worked on, the sleeve moves out of the speech scale. म्हणजे इथं काय ओव्हर द स्पीच स्केल, म्हणजे हे जे काय स्पीच स्केल आहे, तर ह्या स्पीच स्केलला काय ओव्हर करत असते, कोणतं थिंबलच्या साहाय्याने ते पूर्ण क्लोज केल्यानंतर. अ स्टड विथ अ प्लेन एंड सरफेस कॉल्ड द एनविल. म्हणजे हा जो स्टड दिलेला आहे तर तो काय आहे, एनविल म्हटलं जातं त्याला. तो कसा आहे, प्लेन एंड आहे. म्हणजे हा जो सरफेस असतो तर हा सरफेस काय असतो, प्लेन सरफेस असतो. हा जो सरफेस आहे या ठिकाणचा, ह्या सरफेस कसा असतो, प्लेन सरफेस असतो. आणि फिटेड विथ द यू शेप्ड फ्रेम एक्झॅक्टली अपोजिट टू द टिप ऑफ द स्क्रू. म्हणजे काय केलं जातं, यू शेप्ड फ्रेम आहे एक्झॅक्टली अपोजिट टू द टिप ऑफ द स्क्रू. म्हणजे स्क्रूच्या बरोबर एक्झॅक्टली अपोजिट आहे. म्हणजे हा स्क्रू आहे, ह्या स्क्रूच्या बरोबर एक्झॅक्टली अपोजिट आहे. वेन द टिप ऑफ द स्क्रू इज कॉन्टॅक्ट विथ द एनविल. म्हणजे हे जे स्टड म्हटलेलं आहे त्यालाच एनविल म्हणतात. स्क्रू आणि स्टड या दोन्हीचा ज्यावेळेस स्क्रू आणि स्टड दोन्हीचा ज्यावेळेस कॉन्टॅक्ट होतो, तर झिरो हेड स्केल, जे हा झिरो स्केल कोइन्सिडन्स विथ द झिरो ऑफ द स्पीच स्केल. म्हणजे ह्याच्यावरचा झिरो, सर्क्युलर स्केलवरचा झिरो आणि स्पीच स्केलचा झिरो हे काय झाले पाहिजेत, एकमेकाला कोइन्सिडन्स झाले पाहिजे. हे जर दोन्ही एकमेकाला कोइन्सिडन्स झाले तर त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा एरर नाही, असं आपण त्याच्यामधून सांगू शकतो. कोणत्याही प्रकारचा एरर जो येतो तो त्या ठिकाणी एरर आहे तो झिरो एरर, झिरो ऑफ द पिच स्केल. म्हणजे त्यामध्ये जो काही एरर येतोय तर तो एरर काय असणार आहे, झिरो असणार आहे. मग त्याच्यामध्ये आपल्याला आता नेमकं पिच म्हणजे काय ते बघायचं आहे. जे आपण प्रत्येक वेळेस म्हणतो स्पीच स्केल किंवा स्पीच म्हणजे काय, व्हॉट इज मीन बाय द स्पीच. Pitch of the screw gauge. The pitch of the screw is the distance moved by the spindle per revolution. To find this, the distance advanced by the head scale over the speed scale for the definite number complete rotation of the screw is determined. This pitch can be represented as pitch of the screw is equal to distance moved by the screw divided by number of full rotation in given. म्हणजे स्पीच मध्ये काय, इन हाऊ मेनी रोटेशन, म्हणजे जर आपण 5 रोटेशन दिले असेल तर त्या 5 रोटेशन मध्ये किती डिस्टन्स ट्रॅव्हल झालेला आहे त्याला काय म्हटलं जातं, स्पीच ऑफ द स्क्रू. म्हणजे एका रोटेशन मध्ये किती डिस्टन्स ट्रॅव्हल होतोय, देन द पिच ऑफ द स्क्रू गेज. लिस्ट काउंट म्हणजे त्याचा स्पीच कॅल्क्युलेट केल्यानंतर आपल्याला काय कॅल्क्युलेट करावा लागतो, लिस्ट काउंट कॅल्क्युलेट करावा लागतो. आणि तो लिस्ट काउंट कसा कॅल्क्युलेट करायचा आहे बघा. द लिस्ट काउंट ऑफ द मायक्रोमीटर स्क्रू गेज इज द डिस्टन्स मूव्ड बाय द टिप ऑफ द स्क्रू व्हेन द स्क्रू इज टर्न थ्रू द वन डिव्हिजन ऑफ द हेड स्केल. The list count can be calculated using formula list count is equal to speech upon total number of division on the circular scale. तर काय, लिस्ट काउंट हा फॉर्म्युला आहे, लिस्ट काउंट इज इक्वल टू स्पीच अपॉन टोटल नंबर ऑफ डिव्हिजन ऑन द सर्क्युलर स्केल. त्याच्यामध्ये झिरो एरर अँड झिरो करेक्शन. टू गेट द करेक्ट मेजरमेंट द झिरो एरर मस्ट बी टेकन इन टू अकाउंट. For this purpose, the screw is rotated forward till just touches the anvil and is the gap is on the zero mark of the speech. The screw gauge is held keeping the speech coil vertical with the zero downward. When there it is done any one of the following 3 situation. म्हणजे त्याच्यावेळेस काय होत असतं, ज्यावेळेस ते पूर्ण टाईट केलं जातं तर 3 सिच्युएशन क्रिएट होत असतात. त्याच्यामध्ये पहिली जी कंडिशन आहे, पहिली सिच्युएशन काय होत असते, द झिरो मार्क ऑफ द सर्क्युलर स्केल कम्स ऑन द रेफरन्स लाईन. रेफरन्स लाईन म्हणजे जी काही स्पीच स्केलची लाईन असते तर त्या स्पीच स्केलच्या लाईनला, जी काही स्पीच स्केलची लाईन असते तर त्या स्पीच स्केलच्या लाईनला काय होतं, ती झिरोची लाईन बरोबर एक्झॅक्ट जर मॅच होत असेल, बोथ आर नील, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा एरर नाही असं त्या ठिकाणी काय केलं जातं, सांगितलं जातं. म्हणजे जो काही एरर येतो तो त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा एरर नाही असं सांगितलं जातं. त्यानंतर सेकंड कंडिशन काय सांगलेली आहे, द झिरो मार्क ऑफ द सर्क्युलर स्केल रिमेन्स अबोव द रेफरन्स लाईन अँड डज नॉट क्रॉस इट. इन दिस केस द झिरो एरर इज पॉझिटिव्ह. म्हणजे त्याच्यामध्ये जर मेन स्केलच्या म्हणजे जी काही आपण रेफरन्स लाईन पकडलेली आहे किंवा स्पीच लाईन म्हटलेली आहे तर स्पीच स्केलच्या
सर्क्युलर स्केल जे आहे तर अबोव जर असेल म्हणजे तुम्हाला सेकंड कंडिशन मध्ये दिलेलं बघा कसं दिलेलं आहे, ही तुमची रेफरन्स लाईन आहे आणि त्याचं स्पीच स्केल जर अबोव लाईनला असेल. In this case, the zero error is positive, then the zero correction negative depends on how many division in its above reference line. म्हणजे काय करणार, जर पॉझिटिव्ह एरर येत असेल तर तो पॉझिटिव्ह एरर काय करायचा, जी काही गिव्हन व्हॅल्यू आलेली आहे तर त्या गिव्हन व्हॅल्यू मधून मायनस करायचा. ओके, द झिरो मार्क ऑफ द लीड हेड स्केल इज बिलो द रेफरन्स लाईन. जर बिलोला असेल रेफरन्स लाईन, इन दिस केस द झिरो एरर इज निगेटिव्ह अँड द झिरो करेक्शन इज पॉझिटिव्ह. त्याचं जे काय एरर आहे तर तो कोणता झाला, निगेटिव्ह टाईपचा एरर झाला आणि त्याचं जर करेक्शन करायचं असेल आपल्याला तर तो काय करावा लागेल, ऍड करायचं. पॉझिटिव्ह डिपेंड्स ऑन हाऊ मेनी डिव्हिजन इट इज बिलो द रेफरन्स लाईन. मग त्याच्यामधलं किती डिव्हिजन आहेत की ज्या रेफरन्स लाईनच्या बिलो आहेत, त्याच्यावर त्याचा काय करायचा, एरर कॅल्क्युलेट करायचं. म्हणजे तुम्हाला दिलेलं आहे की पॉझिटिव्ह एरर, नील एरर आणि झिरो एरर. त्यानंतर टू फाइंड द डायमीटर ऑफ द लीड, त्याचा डायमीटर कॅल्क्युलेट करायचा आहे. मग डायमीटर कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी मॅन्युअल मध्ये जर बघितलं आपल्याला तर त्याच्यामध्ये आपल्याला 3 ऑब्जेक्ट दिलेले आहेत. बरोबर, कोणकोणते 3 ऑब्जेक्ट आहेत मॅन्युअल मध्ये? मॅन्युअल आहे का कोणाकडे, ओपन करतोय कोण? मेट्रिक sir. स्पियर, ब्लॉक, थिन मेटलिक वायर. कोणकोणते दिलेत? मेटॅलिक स्पियर, अजून ब्लॉक आणि थिन मेटलिक वायर. थिन मेटॅलिक वायर, ब्लॉक आणि मेटॅलिक स्पियर दिले. बरोबर, म्हणजे जे ऑब्जेक्ट आपल्याला त्या ठिकाणी गिव्हन दिलेलं आहे तर त्या ऑब्जेक्टचं आपल्याला काय करावं लागतंय, त्याचा आपल्याला डायमीटर मेजरमेंट करायचं. त्या ठिकाणी ऑब्जेक्ट दिले बघा, मेटॅलिक स्पियर, ब्लॉक आणि थिन मेटॅलिक वायर. असे 3 ऑब्जेक्ट त्या ठिकाणी दिलेले आहेत. त्या 3 ऑब्जेक्टच्या कोणत्या ह्याच्यामध्ये एरर आहे, म्हणजे सॉरी कशा टाईपनं मेजरमेंट करायचं आहे ते बघा. आता काय दिलेलं आहे, सुरुवातीला आपल्याला मेटॅलिक स्पियर दिलेला आहे, त्यानंतर ब्लॉक दिलेला आहे, थिन मेटॅलिक वायर दिला. तर एक रिडिंग तुम्हाला घेऊन दाखवतो कशा पद्धतीने रिडिंग घ्यायची असतात. तर रिडिंग सुरुवातीला कशा पद्धतीने घ्यायची दिलेले आहे, द लिनियर स्केल रिडिंग म्हणजे PSR म्हटलेलं आहे, स्पीच स्केल रिडिंग, एन मेजरमेंट कॅल्क्युलेट करायचा. टोटल रिडिंग इज इक्वल टू PSR प्लस करेक्टेड HSR इंटू एन इज इक्वल टू एन इंटू. आता हा फॉर्म्युला आपल्या इथं मॅन्युअल मध्ये कशा पद्धतीने दिलेला आहे बघा. MSR म्हणजे काय, मेन स्केल रिडिंग म्हटलं जातं, जे स्पीच स्केल म्हटलं होतं आपण त्याला मेन स्केल सुद्धा म्हटलं जातं. CSD म्हणजे सर्क्युलर स्केल डिव्हिजन. त्यानंतर त्याचा CSR कॅल्क्युलेट केलेला आहे. CSR कसा कॅल्क्युलेट केलेला आहे, CSD इंटू LC. त्यानंतर TR इज इक्वल टू MSR प्लस CSR आणि शेवटी CR इज इक्वल टू TR प्लस मायनस CR. तर आता हे जे आपल्याला त्यासाठी आपल्याला सुरुवातीला हा जो ऑब्झर्वेशन आहे तो कसा कम्प्लीट करायचा आहे बघा. तर ह्या ठिकाणी जो मायक्रोमीटर दिलेला आहे तो कशा पद्धतीने दिलेला आहे, त्याचा लिस्ट काउंट काय आहे तो आपल्याला सुरुवातीला कॅल्क्युलेट करायचा आहे. ओके, तर हा जो मायक्रोमीटर दिलेला आहे 0 to 5 याच्यामध्ये किती नंबर ऑफ लाईन्स आहेत, त्यासाठी आपल्याला काय एका रोटेशन मध्ये त्याचं डिस्टन्स जे आहे तर ते किती ट्रॅव्हल होतंय तर ते आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागतं. पिच पहिल्यांदा कॅल्क्युलेट करायचं. हे झिरो मॅच होत नाही म्हणजे कोणत्या टाईपचा एरर आहे तो बघा. LC दिलेला आहे तर ऑलरेडी तुम्हाला 0.01 mm. ओके, इथं दिलेला आहे ऑब्जेक्ट 0.01 mm. हा लिस्ट काउंट दिलेला आहे. बरोबर, मग इथे तुम्ही डायरेक्ट लिस्ट काउंट लिहा 0.01 0.001 लिहा, सेंटीमीटर मध्ये दिलेला आहे म्हटल्यानंतर. त्यानंतर
अजून काय कॅल्क्युलेट करायचं आपल्याला, एरर कॅल्क्युलेट करायचं. मग एरर कसा कॅल्क्युलेट करणार, तर इथं जे लाईन्स आहेत, ह्या रेफरन्स लाईन्स आहेत, ह्या झिरोला झिरो मॅच होत नाही. म्हणजे किती नंबरला लाईन मॅच होते, किती नंबरची लाईन मॅच होते, कोणता एरर आहे, सर 3 नंबरची लाईन मॅच 3 नंबर मोजता येते तो किती नंबरचे आहे हो? कोण सांगते मला 2 नंबर. किती? 2 नंबर. 2 नंबर. हा सर 2 नंबर सॉरी 2 नंबर. कशावरून समजताय तुम्ही 2 नंबरची लाईन आहे? नाही सर ते चुकून 8 म्हणलो मी. नंबर. कोण सांगते करेक्ट मला किती नंबरची लाईन असेल ते? किती नंबरची लाईन आहे? आवाज येत नाही तुमचा. 8 नंबर. किती नंबरची? 0.2 नंबर. बरोबर आहे. कोणतं सांगते बघा 98. 98 नंबरची लाईन आहे ती. किती नंबरची आहे? 98. बघा इथं 90 आहे, 91, 92 आणि वरती 0 आहे, म्हणजे इथे काय असणार, परत 100 होणार. बरोबर. म्हणजे आपण याच्यावरून काय सांगू शकतो, टोटल नंबर ऑफ डिव्हिजन इन सर्क्युलर स्केल, म्हणजे एन ची व्हॅल्यू काय येणार आहे 100 आणि पी ची जी व्हॅल्यू आहे तर ती 0.1 सेंटीमीटर. पी ची जी व्हॅल्यू आहे तर ती काय आहे 0.1 सेंटीमीटर आहे. ओके. त्याच्यानंतर दुसरं काय आपल्याला कंडिशन आहे, तर ह्याच्यामध्ये एरर कोणता आहे, हा पॉझिटिव्ह एरर आहे का निगेटिव्ह एरर आहे? झिरोच्या अगोदर मॅच होते, म्हणजे कोणता एरर सांगितला होता इथं तुम्हाला सांगितलं थिअरीमध्ये? निगेटिव्ह. हो इथं सांगितलंय. जर झिरोची रेफरन्स लाईन जर बिलोला असेल, म्हणजे झिरो तुमचा हिस्सा असेल आणि त्याच्यावरती जर तुमची रेफरन्स लाईन असेल, तो एरर म्हणजे कोणता आहे, पॉझिटिव्ह एरर आहे. निगेटिव्ह लाईन कधी सांगतो, जर झिरो तुमच्या वरती असेल. इथं काय आहे, झिरो तुमचा रेफरन्स लाईनच्या वरती आहे का खाली आहे? खाली. हा झिरो कुठं वरती आहे, बरोबर दिसतोय तुम्हाला. हा झिरो कुठं आहे, ही रेफरन्स लाईन आहे तुमची आणि हा झिरो काय अबोला आहे, बरोबर आहे. म्हणजे मग एरर कोणता येणार आहे या ठिकाणी? निगेटिव्ह निगेटिव्ह आहे ना, बरोबर. आता किती येतोय तो निगेटिव्ह एरर? किती लाईन आहेत वरती? 2 लाईन, 1 2, बरोबर. मग इथं काय येणार तुमचा 2 लाईन, 0.002. हा तेव्हा काय झाला तुमचा निगेटिव्ह एरर आहे. म्हणजे तुम्ही लिहिताना निगेटिव्ह मध्ये लिहिणार, परंतु तो कॅल्क्युलेशन मध्ये काय करायला लागेल तुम्हाला, तो ऍड करावा लागेल. कॅल्क्युलेशन मध्ये काय प्लस करावं लागेल, बरोबर. आता ह्याची आपल्याला काय घेऊया, रिडिंग घ्यायची आहे. मग हा लीड हे दिलेला आहे, तर बघा ह्याची रिडिंग घेऊया. काय रिडिंग येते ते सांगा तुम्ही. कोण सांगते? 76. ते झालं सर्क्युलर स्केल. म्हणजे पहिल्यांदा तुम्हाला काय करावं लागतं, MSR मेजरमेंट करावं लागतं. कोणाचा MSR मेजरमेंट करायचा? MSR म्हणजे PSR म्हटलं जातं त्याला, स्पीच स्केल रिडिंग म्हटलं जातं. इथं काय स्पीच स्केल किती दिसतंय तुम्हाला? मेन स्केलवरचं लाईन किती दिसतंय? किती दिसतोय मेन स्केल? किती नंबरची लाईन आहे? काय आहे इथं 5 दिसतंय की? पुढचा नंबर दिसत नाही किंवा पुढची लाईन दिसत नाही, म्हणजे काय असणार आहे ते 5. म्हणजे काय येणार इथं काय येणार तुमचं मेटॅलिक स्पिअरची MSR झाला 0.5, बरोबर. जे हे जे आहे ते MM मध्ये आहे, ते जर आपण सेंटीमीटर मध्ये लिहिलं तर काय येणार 0.5 सेंटीमीटर. त्यानंतर CSD किती आहे तुमचा? किती नंबरची लाईन? किती नंबरची लाईन आहे? 76. 76. तो 76 जो येतो तो इथं CSD मध्ये लिहा. 76 जो येतो तो कुठे लिहायचा? CSD मध्ये. ओके. त्यानंतर काय येणार 0.LC आपण इथे कॅल्क्युलेट केलेला आहे, किंवा त्या ह्याच्यामध्ये सुद्धा LC दिलेला आहे 0.01 mm. तो जर ह्याच्यामध्ये केला तर अजून एक 0 ह्याच्यामध्ये ऍड होईल. म्हणजे काय येणार, लिस्ट काउंट माहिती आहे तुम्हाला, CSD माहिती आहे.
तर बघा फर्स्ट रीडिंग काय येते आपलं. फर्स्ट रीडिंग काय आलेलं आहे 0.5. जिथे MSR मध्ये काय येणार 0.5 बरोबर. त्यानंतर CSD मध्ये काय आहे, किती येते CSD 76. 76. त्यानंतर CSR म्हणजे काय फॉर्म्युला आपला CSR इज इक्वल टू CSD इंटू LC बरोबर. हा फॉर्म्युला आहे आपला CSR चा बरोबर आहे ना. मग इथं CSD किती आहे 76 बरोबर इंटू LC आहे आपल्याकडे म्हणजे काय येणार 76 इंटू 0.001. हे जर सॉल्व्ह केलं तर याचा आन्सर किती येत आहे 0.076. ओके. त्यानंतर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे TR साठी तर फॉर्म्युला दिलेला आहे बघा मॅन्युअल मध्ये MSR plus CSR. MSR प्लस CSR तोच फॉर्म्युला आपण इथे यूज करणार आहोत. काय आहे TR इज इक्वल टू MSR प्लस CSR. मग किती येतं हे MSR किती आहे 0.5 प्लस CSR किती आहे 0.076. हे जर सॉल्व्ह केलं तर ह्याचा आन्सर येत आहे 0.576. आता आपल्याला शेवटी काय करायचं CR कॅल्क्युलेट करायचं बरोबर आहे. मग त्यासाठी आपलं झेड किती आलता हो एरर इज इक्वल टू किती व्हॅल्यू आलत्या 0.2 0.002 2 नंबरची लाईन होती बरोबर ना 2 लाईन होत्या बिलोला. तो कोणता होता एरर निगेटिव्ह होता का पॉझिटिव्ह निगेटिव्ह होता. म्हणजे काय येणार इथं CR इज इक्वल टू TR निगेटिव्ह होता म्हणजे तो आपण काय करणार प्लस करणार प्लस झेड म्हणजे काय येणार रिडिंग परत 0.578. रिडिंग काय येणार आपलं फायनल 0.578. हे काय झालं फर्स्ट टाइम रिडिंग कॅल्क्युलेट केलं आपण. आता हेच रिडिंग परत आपण सेकंड थर्ड अशी 2 वेळा रिडिंग घेणार बरोबर. म्हणजे परत पण तेच रिडिंग येणार आपलं. आता तुमच्या मॅन्युअल मध्ये जर लिहिलेली रिडिंग असते तुम्ही जर लिहिली असते तर काय अडचण नाही पण तुम्हाला हे समजण्यासाठी खूप महत्वाचं आहे. ओके. तर अशा पद्धतीने तुमचं काय आलं शेवटी तुमची इथं मेन व्हॅल्यू एकच येणार काय येणार 0.578. हे झालं एक ऑब्जेक्ट बरोबर. हे झालं एका ऑब्जेक्ट साठी. आता दुसरा ऑब्जेक्ट काय आहे बघा ब्लॉक किंवा थिन मेटॅलिक वायर आहे. आता इथं आपल्याकडे काय आहे बघा दुसरं ऑब्जेक्ट
त्यानंतर काय वायर. किती येते वायरचं? कोण सांगते वायरचं? सगळ्यांनी बघून घ्या. किती येते वायरचं? सेकंड हे झालं स्पियर. त्यानंतर वायर. वायरचं किती येतोय? CSR किती येतोय? 0. 0 0.0. कारण तिथं काय नाही. 0 येतोय. त्यानंतर CSD 46. 46. ओके. त्यानंतर CSR किती आला? 0.046. 0.046. TR किती आला? टोटल रिडिंग 0.046. आणि CR 0.48. 0.048. ओके. हेच रिडिंग परत 3 वेळा येणार आहे. झिरो 0.048 सेंटीमीटर मध्ये आहेत आन्सर ह्या. त्यानंतर तिसरं जे ऑब्जेक्ट आहे, तिसरं ऑब्जेक्ट आपल्याला काय सांगितलं मॅन्युअल मध्ये? थिन मेटॅलिक वायर झाली. आता ब्लॉक घेऊया आपण. ग्लास इथं काय ते दिलेलं आहे दुसरं ऑब्जेक्ट. ग्लास प्लेट आहे, तर त्या ग्लास प्लेटचा आपण थिकनेस घेऊया. त्या ठिकाणी आपल्याला मेटॅलिक ब्लॉक दिलेला होता, त्याच्याऐवजी आपण ग्लास प्लेट घेऊया. ओके. सांगा बघू रिडिंग. ग्लास प्लेट. काय येते रिडिंग मग? 0.2. 0.2. 0.2. CSD 26. 26. त्यानंतर CSR 0.026. 0.026. TR 0.046. 0.0 26. असा येणार. लास्ट CR किती येईल? हे जो ओपनच आहे रे, हे ओरिजिनल असल्यामुळे हे ओपनच आहे, याचं टेन्शन वाटतं. 0.228. 0.228. ओके. मला वाटलं तसं कोण नाही. काय येणार ह्याचं? 0.228. ओके. तर अशा पद्धतीने रिडिंग आहे त्याची. स्पियर, मेटॅलिक वायर आणि ग्लास बदलणार. प्लेट.
त्यामध्ये आता आपल्याला मॅन्युअल मध्ये बघा कोणकोणते रिडिंग होते. Average diameter of the metal. तू CS घेणार आहे. अथर्व हरवाळकर, माईक बंद करा तुमचा. तर आपल्याला काय काय कॅल्क्युलेट करायचं होतं बघा. डायमीटर ऑफ द मेटॅलिक स्पेअरचे डायमीटर आपण कॅल्क्युलेट केलेले आहे. अवरेज थिकनेस ऑफ द ब्लॉक, त्या ठिकाणी फक्त आपण ग्लास प्लेटची थिकनेस कॅल्क्युलेट केलेली आहे. आणि थिन मेटॅलिक वायर, तर ह्यांची थिन मेटॅलिक वायरची थिकनेस, थिन मेटॅलिक वायरची सुद्धा आपण डायमीटर कॅल्क्युलेट केलेले आहे. तेच रिझल्ट आपण इथे लिहिणार ते सेंटीमीटर मध्ये. त्यानंतर कन्क्लुजन आणि रिकमेंडेशन मध्ये काय लिहिणार की जे काय आपण मायक्रोमीटर स्क्रूगेज यूज केलेला आहे त्या मायक्रोमीटर स्क्रूगेजच्या साहाय्याने आपण मोर ॲक्युरेट रिडिंग कॅल्क्युलेट करू शकतो. मायक्रोमीटर स्क्रूगेज जो दिलेला आहे त्याच्या साहाय्याने आपण मोर ॲक्युरेसी मध्ये रिडिंग कॅल्क्युलेट करू शकतो. ओके, या ठिकाणी क्वेश्चन काय आहेत बघा. इज द मायक्रोमीटर स्क्रूगेज यूज द मेजरमेंट ऑफ इनर डायमीटर ऑफ द ट्यूब, म्हणजे मायक्रोमीटर स्क्रूच्या साहाय्याने आपण इनर डायमीटर कॅल्क्युलेट करू शकतोय का? करू शकतोय का इनर डायमीटर? ट्यूबची इनर डायमीटर आपण मायक्रोमीटर स्क्रूगेजच्या साहाय्याने करू शकतोय का? नो. ओके. सर नेम टू मेन पार्ट्स ऑफ द मायक्रोमीटर स्क्रूगेज. मायक्रोमीटर स्क्रूगेज जे आहे त्यातले दोन पार्टची नावं सांगा. कोणकोणते दोन पार्ट आहेत? हा सर. सर्क्युलर स्केल आहे. अजून कोण? स्लीव आहे, स्पीच आहे, स्टड आहे. हा. त्यानंतर राईट द स्टेप्स ऑफ टेकन टू अवॉइड द बॅकलॅश एरर. बॅकलॅश एरर म्हणजे जर त्या ह्याच्यामध्ये पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह एरर जर आला त्याच्या स्टेप्स काय आहेत, तर इथे तुम्हाला स्टेप्स दिलेले आहेत बघा. हो, या ठिकाणी काय दिलेलं आहे? स्टेप्स दिलेले आहेत. म्हणजे कोणत्या टाईपचा एरर आहे त्याच्यावर त्याच्या स्टेप्स कॅल्क्युलेट करायचा आहे. पॉझिटिव्ह असेल तर तो पॉझिटिव्ह एरर किती येतोय आणि तो शेवटी आपण काय करतो, प्लस करतोय का मायनस करतो, तो त्यामध्ये पार्ट लिहायचा आहे. त्यानंतर स्टेट द रेंज ऑफ द गिव्हन मायक्रोमीटर स्क्रूगेज यूज द एक्सपेरिमेंट. म्हणजे हा जो आपण इथं मायक्रोमीटर स्क्रूगेज यूज केलेला आहे तर ह्याची रेंज लिहा. मग रेंज म्हणजे काय त्यासाठी तुम्हाला माहिती पाहिजे. रेंज म्हणजे काय असतं? काय असते रेंज म्हणजे? आपल्याकडे जे स्केल असते तर त्या स्केलचं रेंज असतं 15 सेंटीमीटर पर्यंत. तसा हा जो गिव्हन मायक्रोमीटर स्क्रूगेज आहे तर त्या गिव्हन मायक्रोमीटर स्क्रूगेजचा रेंज जे आहे तर ती रेंज किती आहे? 0 to 15 mm. त्याची काय आहे रेंज? 0 to 50 mm. 0 to 15 mm. दिसतंय तुम्हाला इथं 15 mm पेक्षा आपण इथं जास्त मेजरमेंट करू शकत नाही. 0 to 50 mm. त्यानंतर द सर्क्युलर स्केल ऑफ द स्क्रू गेज कंटेन्स 100 डिव्हिजन अँड इट्स पिच इज 1 mm. गिव्ह द लिस्ट काउंट ऑफ द स्क्रू गेज. तुम्हाला काय दिलेलं आहे? पी आणि एन दिलेलं आहे आणि एलसी कॅल्क्युलेट करायचं आहे. तर इथं पी आणि एन ची व्हॅल्यू दिलेली आहे. पी किती दिलेलं आहे? 1 mm आणि एन किती दिलेलं आहे? 100 डिव्हिजन, 100 डिव्हिजन. तर त्याचा लिस्ट काउंट किती? कोण सांगतोय कॅल्क्युलेशन करून? 5 नंबरचा जो क्वेश्चन आहे त्याचा आन्सर कोण सांगतोय? किती येईल? 0.01. 0.01 सेंटीमीटर, मिलीमीटर. हा, मीटर. तुम्ही जो लिस्ट काउंट काढलेला आहे तो बरोबर आहे, पण कशामध्ये काढला? मिलीमीटर, सेंटीमीटर, किलोमीटर? सेंटीमीटर सेंटीमीटर. सेंटीमीटर मध्ये येणार. इथं तुम्हाला कशामध्ये दिलेला आहे? स्पीच MM मध्ये दिलेला आहे. मिलीमीटर मध्ये येणार. तो जो एलसी येणार तो कशामध्ये? 0.01 मिलीमीटर मध्ये येणार. ओके. त्यानंतर सेकंड क्वेश्चन काय सांगितलं? इन 10 रोटेशन ऑफ द स्क्रू डिस्टन्स ट्रॅव्हल्ड ऑन मेन स्केल इज 20 mm.
म्हणजे 10 रोटेशन मध्ये 20 एवढं रोटेशन कम्प्लीट होतंय. इफ नंबर ऑफ द डिव्हिजन ऑन सर्क्युलर स्केल आर 50, फाइंड द लिस्ट काउंट ऑफ द मायक्रोमीटर स्क्रू गेज. म्हणजे ह्याचा आपल्याला लिस्ट काउंट कॅल्क्युलेट करायचं. कसा करणार लिस्ट काउंटचा फॉर्म्युला काय? लिस्ट काउंट इज Pitch. इक्वल टू पिच अपॉन Number of division. डिव्हिजन. बरोबर. ह्याचा स्पीच किती दिलेला आहे? स्पीच दिलेलं नाही, परंतु दुसरं काय दिलेलं आपल्याला? 10 रोटेशन आहे, 10 ROT. तर 10 ROTचा टाइम किती डिस्टन्स ट्रॅव्हल होतो मी सांगितलं? 20 mm. बरोबर. तर 1 रोटेशन साठी किती झालं हो? एका रोटेशन मध्ये किती येणार मग? 2 2 mm. म्हणजे पी किती येणार ह्या ठिकाणी? 2 आणि टोटल नंबर ऑफ डिव्हिजन किती आहेत? 50. 50. काढा बघा लिस्ट काउंट किती येतोय? 0.04. 0.04. हा लिस्ट काउंट जो येतोय तो कशामध्ये असणार आहे? मिलीमीटर, सेंटीमीटर, किलोमीटर? मिलीमीटर. मिलीमीटर. ओके, गुड. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन काय आहे? अ मायक्रोमीटर स्क्रू गेज पिच इज 0.5 mm and circular scale is 50 circular scale division is used to measure the thickness of the glass plate. The diagram below the shows the part of the micrometer screw gauge. What is the thickness of the glass plate? Micrometer is the position shown the below the between the judge. तर त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं त्या ठिकाणी डायग्राम दिलेली नाही मॅन्युअल मध्ये तुम्हाला. बरं, कोणत्याही प्रकारची त्या ठिकाणी डायग्राम वगैरे दिलेली नाही. तर अशा पद्धतीचे क्वेश्चन आहेत. जे राहिलेले जे क्वेश्चन आहेत त्यांना क्वेश्चन आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. तर present. बोला. तुम्ही जे आन्सर की दिले होते त्यात चुकीचे क्वेश्चनचे आन्सर दिलेत. कुठली आन्सर की? ते पाठवलं नव्हतं का तुम्ही मॅन्युअल लिहिण्यासाठी? Manual पाठवलेलं त्या मुलाचा आम्हाला. हा, त्याच्यामध्ये काय झालंय? आन्सर चुकीचे आहेत सर. आता तुम्ही सांगितले होते ते नाहीच आहेत. काय ते एखादा चुकला असेल आता. जे तुम्हाला करेक्ट वाटतंय ते करेक्ट लिहा वाटलं करेक्शन करून. तर पण आता तुम्ही प्रॅक्टिकल करून दाखवल्यानंतर कळला मला. हा का? असेल. हा आता सर. ते कसं आहे, जुने मेन्यू लिहिलेले असतात विद्यार्थ्यांनी. काय कोणत्या क्वेश्चनचा चुकलेला आहे आन्सर? सर आता आलं होतं ना 0.4 ते 0.004 दिलंय. 0 त्यांनी सेंटीमीटर मध्ये काढला असेल, असं झालं असेल. सर सेंटीमीटर मध्ये काढले. हा, सेंटीमीटर मध्ये काढला असेल तर मग ते 0.004 येणार. ओके सर. आणि ते स्पेअरचं होतं ना ते पण चुकीचं आहे. CSD चुकलंय. त्यानंतर पुढचे सगळे चुकलेत. सीएसडी म्हणजे कोणतं? आपला टेबल. हा सर टेबल चुकलाय पाठ. सर टेबल थोडासा चुकलाय. टेबल कसा आहे? तो टेबल जो आहे तर तो लॅब मधला, आपल्या जी रेग्युलर लॅब आहे तर त्या लॅब मधला टेबल तयार केलेला आहे. आणि हा जो आपण आता जो टेबल तयार केला तर तो ऑनलाईन मध्ये टेबल तयार केलेला आहे आपण तो. त्यामुळे तो टेबल जो आहे तो टेबल चुकीचा नाही. म्हणजे मला असं म्हणायचं होतं की तुम्ही परत करेक्शन करून मार्क नाहीत ना कमी करणार म्हणून मी सांगितलं. नाही नाही, तसं नाही. ते जे आहे ते तुम्हाला मॅन्युअल लिहिण्यासाठी दिलेलं आहे. म्हणजे ते आपल्या लॅब मधली रिडिंग आहेत. ओके. आणि हे जे रिडिंग घेतोय ते आपण ऑनलाईन तुम्हाला समजण्यासाठी असं रिडिंग घ्यायचंय की त्यामध्ये प्रॅक्टिकल मध्ये घेऊन दाखवतो. ओके सर. हे रिडिंग घेतलेले बरोबर आहेत. लॅब मध्ये जे आपण जनरल ज्यावेळेस हे असते त्या लॅब असतात तर त्यामध्ये आपल्याकडे जे ऑब्जेक्ट आहे तर त्या ऑब्जेक्टची आपण साईज वगैरे मेजरमेंट केलेली आहे. ते रिडिंग आहे त्या मॅन्युअल मध्ये. ओके सर. प्रेझेंट घेतोय, कुणी लेफ्ट होऊ नका.